अधिमानस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे पंकज निरुपा इलेक्ट्रॉनिक्स शॉपमध्ये केबिनमध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच दोन कस्टमर येतात आणि दोन कस्टमर आल्यानंतर ते म्हणत असतात, आम्हाला 5-5 वस्तू हव्या आहेत, म्हणजे 5 AC, त्याचबरोबर 5 कपाट, 5 सोफे, ह्या सगळ्या वस्तू आम्हाला हव्या आहेत. तेव्हा पंकज म्हणत असतो, तुम्ही हे सगळं माझ्याकडून घेणार आहात? तेव्हा त्या व्यक्ती म्हणत असतात, हो, आम्ही हे सगळं तुझ्याकडून घेणार आहोत, तू आम्हाला आत्ताच्या आत्ता हे दे. त्यावर पंकज आता खूपच जास्त आनंदात असतो, कारण त्याला असं वाटत असतं की बापरे, आपल्याला एवढी मोठी ऑर्डर इथे मिळत आहे, ह्या ऑर्डरचं नक्कीच आपण सोनं केलं पाहिजे. पंकज आता म्हणत असतो, हो 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 चालेल ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका, ह्या सर्व वस्तू इथे आपल्याकडेच आहेत, तुम्ही बसा ना, बसा. तेव्हा आता इकडे ते लोक म्हणत असतात, हो पण आमची ही ऑर्डर जी आहे ना ती वेळेत आम्हाला मिळेल ना? त्यावर पंकज म्हणत असतो, अहो तुम्ही कशाला काळजी करताय, तुम्ही रुपा इलेक्ट्रॉनिकमध्ये आलेला आहात, तुमचं इथे स्वागत आहे आणि तुम्हाला इथे आल्यावर ह्या वस्तू मिळणार नाही असं शक्य तरी आहे का? तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू इथे आपल्या ह्या शॉपमध्ये मिळतील, तुम्हाला काळजी करण्याची अजिबात गरज नाही, असं इथे पंकज बोलू लागतो. त्याच वेळेला ती लोक म्हणत असतात, ठीक आहे, मग आम्ही ह्या 5 वस्तू ज्या आहेत ना त्या आमच्या बुक करायला सांगा. त्याच वेळेला पंकज आता दुकानामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्या लोकांना तो आवाज देतो आणि त्यांची ऑर्डर कंप्लीट करायला आदेश देत असतो. त्याच वेळेला आता इकडे ते लोक म्हणत असतात, बरं ठीक आहे, आता आम्हाला ही ऑर्डर आमची मिळेल ना, ह्यातच आम्हाला आनंद आहे. तेव्हा लगेच आता इकडे पंकज म्हणत असतो, बरं व्यवस्थित डिटेलमध्ये सांगा, तुम्ही आता कोणत्या कोणत्या वस्तू घेणार आहेत, त्याचं बिल बनवूयात. पण त्याआधी तुम्ही आता आमचं एवढं मोठं कस्टमर आहे म्हटल्यावर मी तुमच्यासाठी मस्त काहीतरी इथे खायला ऑर्डर करतो. त्याच वेळेला ती लोक म्हणत असतात, नाही नाही, आम्हाला काही नकोय. पण पंकज कुठे ऐकतो? पंकज आता इकडे रवीला कॉल करतो आणि रवीला कॉल केल्यानंतर त्याच्या दुकानामध्ये ह्यांच्यासाठी सँडविच, ते सुद्धा एक्स्ट्रा चीजचं ऑर्डर देत असतो. तेव्हा आता पंकज रवी पंकजला म्हणत असतं, ठीक आहे दादा, तू माझ्याकडून ऑर्डर घेणार आहेस ना, मग तू पैसे कसे क्रेडिट करणार आहेस? तेव्हा तो म्हणत असतो, उधार लिहून ठेव. तेव्हा तो म्हणत असतो, नाही दादा सॉरी, हे बघ मी उधार बंद केले, तुला मला ट्रान्सफर करावे लागतील. हे बघ रव्या, असं करू नकोस, मोठा भाऊ आहे ना मी तुझा, आत्ता माझ्यासमोर फार मोठं कस्टमर इथे बसला आहे, त्यामुळे मी तुला जे काही सांगतोय ना ते तू नीट ऐक, असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच दुसऱ्या बाजूला मात्र खूपच मोठा गोंधळ इथे सुरू असतो बरं का. हा सगळा काही फ्रॉड इथे होत असतो आणि हा सगळा फ्रॉड इथे होत असताना आपण पाहतो की आता इकडे ती लोक म्हणत असतात, पण एक प्रॉब्लेम आहे. त्यावर आता पंकज म्हणत असतो, कसला प्रॉब्लेम? म्हणजे हे बघा, आम्ही आमचा जो काही व्यवहार आहे ना तो व्यवहार आम्ही इथे चेकने किंवा आम्हाला बिल नको आहे. म्हणजे मला नाही समजलं, तुम्हाला बिल का नको आहे? म्हणजे हे बघा, आम्ही इकडे टॅक्स वगैरे भरतो, मग त्यामुळेच आम्हाला इथे बिल नको आहे. हे पैसे जे आहेत ना ते आम्ही तुम्हाला इथे टेबलवरच देणार आहोत, तुम्ही ते पैसे अशा पद्धतीने घ्या. तेव्हा पंकज म्हणत असतो, अहो पण मला बिल बनवावं लागेल, असं नाही चालणार. तेव्हा ती लोक म्हणत असतात, हे बघा आता तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, प्रत्येक महिन्याला आम्ही तुम्हाला अशाच ऑर्डरी देत जाऊ, तुम्ही अजिबात काळजी करू नका. इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता आपला जो काही हा आहे सत्य आहे तो कामाला निघालेला असतो. तेवढ्यातच रवीने पार्सल इथे रेडी केलेलं असतं आणि तो तिकडे निघालेला असतो. त्याच वेळेला किचन सोडून जायचं असतं आणि तेव्हा आता सत्या म्हणत असतो, काय रे रव्या, काय झालंय, कुठे निघालास? तेव्हा तो म्हणत असतो, अरे काही नाही, बघ ना, ह्या पंकज दादाचं पार्सल आहे आणि पार्सल पाठ दे म्हणतोय, पण बघ ना पैसे द्यायलाच नाही म्हणतो, म्हणजे उधार मागवतोय. त्यावर आता इकडे सत्या म्हणत असतो, बरोबर किती झाले सांग? 400 झालेत. पण हे सगळं तू का देतोयस? नाही नाही, नको नको, तू देऊ नकोस. असं काय करतोयस? तू घे हे पैसे, तुझं तू काम चालव.
आणि त्या पंकजकडून कसे पैसे वसूल करायचे ना हे मला चांगलं माहिती आहे. आणि इकडे ती ऑर्डर मी जाताना ती त्याची ऑर्डरसुद्धा देतो आणि त्याच्याकडून चांगलंच बऱ्यापैकी त्याचे पैसेसुद्धा मी इकडे वसूल करतो, असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेच आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला सत्या गेलेला असतो. त्याच वेळेला इकडे आता मीरा तिच्या शॉपमध्ये कामासाठी गेलेली असते आणि काम करत असताना एक कस्टमर येते. ज्या कस्टमरचं बोलणं इकडे ती बर्थ सर्टिफिकेटबद्दल ऐकत असते. तेव्हा मीरा म्हणत असते, बापरे, ह्या तर बर्थ सर्टिफिकेटबद्दलच बोलत आहेत, ह्यांना विचारू का एकदा नेमकं काय आहे ते. तेव्हा मीरा तिला म्हणत असते, ऐका ना ताई, तुम्ही आत्ता बर्थ सर्टिफिकेटबद्दल काहीतरी बोलत होतात, म्हणजे मला नाही समजलं. अगं काही नाही, मी ना इकडे ऑफिसमध्ये फोन केला होता आणि इकडे एका ओळखीच्यांचं बर्थ सर्टिफिकेट काढायचं आहे आणि म्हणूनच तो फोन केला होता. मला एक गोष्ट सांगा, मला माझ्या नवऱ्याचं सुद्धा म्हणजे सत्यजित गायकवाडांचं सुद्धा बर्थ सर्टिफिकेट काढायचं आहे. त्यांचं तिथे मिळेल ना बर्थ सर्टिफिकेट? अगं हो, का नाही मिळणार, फक्त जन्माची नोंदणी केलेली असावी आणि जन्माची नोंदणी जर तिथे केलेली असेल ना तर नक्कीच बर्थ सर्टिफिकेट ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मीरा म्हणत असते, हो चालेल ना, पण नक्की मिळेल ह्यात मला आनंदच आहे. मग त्याच्यासाठी काय काय लागेल? तेव्हा त्या म्हणत असतात, हा घे, हा जो काही फॉर्म आहे ना, हा फॉर्म भर आणि ह्यावर काय काय कोणाकोणाचं काय काय लागेल. काही नाही, आईवडिलांची नावं लागतील, त्याचबरोबर ज्याचं बर्थ सर्टिफिकेट हवं आहे त्याची जन्माची वेळ आणि त्याचबरोबर इकडे त्याचं साल आणि त्याची जन्मतारीख, ह्या सगळ्या गोष्टी लागतील, बस एवढंच. आणि हे लिहायचं आणि तिथे तो फॉर्म सबमिट करायचा, तुला त्याचं बर्थ सर्टिफिकेट लगेच मिळून जाईल. तेव्हा मीरा विचार करते, बरं झालं, आता हे खूपच चांगलं झालेलं आहे. एकदा का हे बर्थ सर्टिफिकेट भेटलं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि सगळं काही चांगलंच होईल. म्हणजे हा जो काही तिढा आहे ना, तो तिढा पूर्णतः सुटून जाईल आणि मला माझ्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं व्यवस्थित मिळतील, असं आता इथे ती बोलू लागते. त्याच वेळेला आपण पाहतो दुसऱ्या बाजूला आता पंकज म्हणत असतो, पण मला एक गोष्ट समजत नाही, तुम्ही जर अशा पद्धतीने इकडे माझ्याशी व्यवहार करणार असाल तर हे खूपच अतिउत्तम आहे. तेव्हा ती लोक म्हणत असतात, अहो तुम्ही घाबरताय कशाला? अजिबात घाबरू नका. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगू का? हे बघा, प्रत्येक महिन्याला असा 5-5 लाखाचा आम्ही ते माल खरेदी करत असतो आणि प्रत्येक महिन्याला 5-5 लाखाचा माल खरेदी जर आम्ही तुमच्या शॉपमधून करत चालू तर मग हे तुमच्यासुद्धा फायद्याचं आहे ना. म्हणजे जवळपास एका वस्तू मागं तुम्हाला 15-15 हजार रुपये इथे फायदा होऊ शकतो. मग हा फायदा तुम्हाला नकोय का? त्यावर पंकज म्हणत असतो, हो तर मला हा फायदा हवाच आहे. का नकोय? आणि कोणालाही जर आपला फायदा होत असेल तर ती आनंदाचीच गोष्ट आहे ना, असं सुद्धा पंकज म्हणतो. बापरे, म्हणजे 5 लाखातून जर लाख रुपये इथे कमाई आणि त्याचबरोबर नफा झाला तर हे मात्र किती आनंदाचं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. ह्या सर्व काही गोष्टी आता इकडे तो बोलल्यानंतर आता तर मी मालामालच होईल, असा सुद्धा तो विचार करतो आणि त्याचबरोबर पैशामध्ये कशा पद्धतीने खेळू शकतो याचं सरळ सरळ उदाहरण ह्या पंकजकडे पाहून भेटतं. खरंच ना, पैशाला एवढा लालची आहे ना की काही विचारू नका. आता सुद्धा कसल्याही गोष्टीचा सारासार विचार न करता सरळ सरळ ती लोक बिल बनवत नाहीत तरी सुद्धा काउंटर कॅश घेतलेली असते आणि 5 लाख रुपये. आता ते 5 लाख रुपये खरे आहेत खोटे आहेत, त्या नोटा खऱ्या आहेत खोट्या आहेत, याची सुद्धा पडताळणी केलेली नसते आणि इकडे आता हे सगळं अशा पद्धतीने झालेलं असतं. त्याचबरोबर ही लोक कोण आहेत, आपण कोणासोबत व्यवहार करतोय एवढा मोठा, आपण बिल त्यांना बनवून देत नाही, ह्या सुद्धा गोष्टी त्याच्यासाठी काहीही महत्त्वाच्या नसतात. आणि सरळ सरळ ती लोक त्याच्या टेबलवर 5 लाख रुपये कॅश ठेवतात. आता 5 लाख रुपये कॅश ठेवल्यानंतर पंकज हा अक्षरशः त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. पैसा म्हटलं की पंकजचं काही विचारू नका. आता पंकज म्हणत असतो, बापरे, प्रत्येक महिन्याला 5-5 लाख रुपये जर मला इकडे ह्या लोकांकडूनच मिळाले तर मग बाकी काय, माझ्यासाठी तर खरंच खूपच जास्त चांगलं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता आपण पाहतो की इकडे जो काही पंकज आहे तो पंकज इथे लगेच तो पैसे घेतो आणि पैसे घेऊन तो ड्रावरमध्ये ठेवून देत असतो. त्याच वेळेला सत्या आलेला असतो. सत्याने त्याची ऑर्डर आणलेली असते आणि ऑर्डर आणल्यानंतर तो म्हणत असतो, हे घे, तुझी ही ऑर्डर आहे.
त्यावर इकडे तो म्हणत असतो, ही जी काही ऑर्डर आहे ना ती त्यांना दे ना प्लीज. तेव्हा सत्या म्हणत असतो, कोणाला काम सांगतोस मला? तेव्हा पंकज म्हणत असतो, असू दे ना, मोठं कस्टमर आहे, प्लीज माझे आत्ता तरी राख ना, असं म्हणत असतो आणि त्याला ते त्यांना द्यायला सांगत असतो. आता हे सगळं काही झाल्यानंतर जो काही सत्या आहे, सत्या मात्र तिथेच बाजूला बसलेला असतो. त्याने काही ही ऑर्डर त्यांच्यापुढे ठेवलेली नसते, पण पंकज कसं काम करतोय, काय काम करतोय हे त्याला पाहायचं असतं आणि म्हणूनच तो ह्या सर्व काही गोष्टी इथे करत असतो. आता जो काही आपला पंकज आहे, पंकज स्वतःच ते पार्सल ओपन करतो आणि समोर असलेल्या माणसांना तो ते पार्सल खायला देत असतो. बाजूला सत्या बसून हे सगळं काही पाहत असतो. सत्या तर विचार करत असतो, काय गरज आहे येणाऱ्या कस्टमरला इथे खाऊ पिऊ घालण्याची? चहा कॉफी वगैरे ठीक आहे, पण एकतर रव्याकडून हे सगळं काही मागवलंय आणि रव्याकडून हे सगळं काही मागवल्यानंतर सरळ सरळ हा इथे ह्या लोकांना खाऊ पिऊ घालत आहे. काय बोलायचं काहीच कळत नाही, असा इकडे आता तो विचार करत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता ती लोक बिल न घेताच तिथून निघून गेलेली असतात. आता ही लोक तिथून निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे सत्य आहे, तो म्हणत असतो, काय मग मला एक गोष्ट तुला सांगायची आहे किंवा विचारायची आहे. तेव्हा तो म्हणत असतो, काय आणि कोणती गोष्ट? त्याच वेळेला तो म्हणत असतो, हे बघ, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आत्ता तू हे जे काही मागवलं आहेस ना त्याचे पैसे तुला द्यायचे आहेत. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, कसले पैसे? ते मी रव्याला देऊन टाकेल. रव्याला? रव्याचे 400 रुपये आणि मी तुला इकडे ऑर्डर दिली आहे ना त्या ऑर्डरचे 100 रुपये, एकूण 500 रुपये तू मला इकडे देणार आहे, समजलं? असं म्हटल्यानंतर लगेचच आता इकडे जो काही पंकज आहे तो म्हणत असतो, बाद झालं, जास्त काही कालवा वगैरे अजिबात करायचा नाही, समजलं? आत्ताच्या आत्ता हे सगळं काही घ्यायचंयस. आत्ताच्या आत्ता हे सगळं घेतल्यानंतर तुला आणखी एक गोष्ट सांगतो, इथून पुढे ह्या सगळ्या गोष्टी मी तुझ्या ऐकून घेणार नाही किंवा सहन सुद्धा करणार नाही, समजलं? असं आता इकडे तो बोलत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला मीराने जो फॉर्म आणलेला असतो तो फॉर्म आता इकडे मीरा भरत असते आणि मीरा तो फॉर्म भरत असताना लगेच आता इकडे ती विचार करत असते, आता हा फॉर्म तर मी इथे भरत आहे आणि त्याच वेळेला इकडे आता सगळ्यांची नावं लिहित असताना सुधाकरांच्या वडिलांचं नाव मात्र तिला माहिती नसतं आणि ती विचार करते, काय असेल सुधाकर म्हणजे बाबांच्या वडिलांचं नाव. तेवढ्यात निरुपा तिथे येते. आता निरुपा आल्यानंतर ती म्हणत असते, काय गे, कसला अभ्यास सुरू आहे? तेव्हा ती म्हणत असते, काही नाही सासूबाई, हा फॉर्म भरते ह्यांच्यासाठी. हो का? सासूबाई मला एक गोष्ट सांगा ना, बाबांच्या वडिलांचं नाव काय आहे? त्यावर ती म्हणत असते, मला नाही माहिती. त्यावर मीरा म्हणत असते, सासूबाई प्लीज सांगा ना. तेव्हा ती म्हणत असते, लिहिले महादेव आहे, महादेव. असं म्हणून आता मीराने सुधाकर महादेव गायकवाड असं नाव लिहिलेलं असतं. आता इकडे ती म्हणत असते, सासूबाई मला एक गोष्ट सांगा, ह्यांचा जन्म एप्रिल 1991 ह्याचं साली झालाय ना? तेव्हा निरुपा म्हणत असते, त्या पनवतीबद्दल मला काही विचारू नको, समजलं? जा तुझं तू काम कर. तेवढ्यात सत्या तिथे आलेला असतो. सत्या म्हणत असतो, धूमकेतू, मला फार भूक लागली, मला पटकन जेवायला दे ना, खूप भूक लागली, मला आता दमच निघत नाही. तेवढ्यातच मीरा म्हणत असते, बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, इथे हातपाय तोंड धुवून बसा, मी तुमच्यासाठी ताट वाढून आणते. आता मीरा ताट आणायला गेलेली असते. तेवढ्यातच निरुपा म्हणत असते, हां तिकडे माझं पोरगं एवढं काम करतंय, एवढा बिझनेस करतंय आणि तुम्ही मात्र काय करताय, फक्त टॅक्सी चालवताय, गाडी चालवताय आणि लगेचच आयत्या ताटावर येऊन बसताय, असं निरुपा म्हणत असते. तेवढ्यातच आता देविका आलेली असते. ती फोनवर जो पंकज आहे त्याच्याशीच बोलत येत असते, कारण तिला समजलेलं असतं की आज पंकजने 5 लाख रुपयाची डील केलेली आहे आणि ती येते आणि म्हणत असते, आई बघा, पंकजने आज 5 लाख रुपयांचा माल विकला आहे आणि तो माल इकडे त्याने कॅश घेतली आहे. खरं तर आता इकडे कोणासारखेही 50 रुपये 100 रुपये गोळा करत कोणी गाडी चालवत नाही किंवा टॅक्सी चालवून त्यांचा तो बिझनेस करत नाही. तो इथे लाखो रुपयांचा बिझनेस करतो आणि ते सुद्धा 5 लाख रुपये त्याने इथे कमवले आहेत, ते सुद्धा एका ऑर्डरचे. मग दिवसभराचे वेगळेच, त्याचबरोबर डेली जर अशा ऑर्डर मिळत राहिल्या तर पंकज काय करेल? त्यावर इकडे आता सत्या म्हणत असतो, हो कळतंय ना, त्याच्याकडे जर एवढेच पैसे होते तर मग रव्याकडून त्याने 400 रुपयाचं एक पार्सल मागवलं होतं, मग ते 400 रुपये त्याने का बरं नाही दिले? सांग ना, का नाही दिले? द्यायला पाहिजेत की नाही? एवढाच तो पैशावाला आहे तर. तेव्हा निरुपा म्हणत असते, तू गप्प बस रे,
काय झालं, भावाकडून मागवलं तर मग फरक कुठे पडला? त्यावर सत्या म्हणत असतो, हो, भावाकडून मागवलंय तर फरक पडला नाही, ती गोष्ट कळते, पण इथे त्याचा सुद्धा धंदा आहे ना, मग त्याच्याकडून इकडे मागवलं तर पैसे द्यायला हवेत की नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतो. त्याच वेळेला निरुपा म्हणत असते, ए गप्प बस, उगाचच भावाभावामध्ये भांडणं लावू नको, समजलं का तुला, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, नाही नाही, मी भावाभावामध्ये कुठे भांडणं लावतोय, अजिबातच नाही लावत भांडणं. त्या इथे जो काही पंकज आहे त्याला नीटनाटकं जरा राहायला आणि वागायला शिकव ना, तो काय करतोय बघ. आता इकडे जी काही निरुपा आहे ती म्हणत असते, आता ना माझा वाढदिवस येतोय, जर माझ्या पंकजचा असाच धंदा आणि हे सगळं काही होत राहिलं ना, तर येणाऱ्या वाढदिवसाला मी त्याच्याकडून ना मस्त सोन्याचा नेकलेस घेणार आहे. त्याच वेळेला आता इकडे जो काही सत्य आहे तो मनातच बोलत असतो, तुझा तो बबड्या तुला नेकलेस देईल की नाही हे नाही माहिती, पण हा पोरगा ही पनवती मात्र तुझं हे स्वप्न नक्कीच पूर्ण करेल, असं तो आता म्हणत असतो. त्याच वेळेला देविका म्हणत असते, स्वप्न बघ म्हातारे, स्वप्न बघ, तुझं हे स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे पंकज तुला हे सगळं काही देईल, ह्या गोष्टीचा तू विचार सुद्धा करू नको, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तर आता इकडे रिया तिच्या कामाला निघालेली असते आणि ज्या ठिकाणी तिला जायचं आहे त्या ठिकाणचा ॲड्रेस ती आता इकडे लिहून घेत असते. हातावरती लिहायला जाते पण हातावरती काही व्यवस्थित लिहिता येत नाही, त्याचमुळे ती इकडे तिथे असलेल्या त्या एका कागदावरती तो ॲड्रेस ती लिहित असते. आता कागदावर ॲड्रेस लिहिल्यानंतर मीराला आता त्या ऑफिसमध्ये जाऊन हा फॉर्म सबमिट करायचा असतो. मीरा तिथे येते आणि तिने तो फॉर्म तिथेच आजूबाजूला ठेवला आहे हे तिच्या लक्षात येतं आणि ती फॉर्म शोधते. तेवढ्यातच रिया म्हणत असते, काय झालं ग मीरा वहिनी, काय शोधतेस? तेव्हा ती म्हणते, अगं काही नाही, मी ना इथे कागद ठेवला होता तो मी शोधते, मला सापडतच नाही. त्यावर रिया म्हणत असते, काय सांगतेस, हा बघ, हा तो कागद आहे का? तेवढ्यातच आता तो कागद मीरा पाहते आणि म्हणत असते, हो, हाच तो कागद आहे, हा तुझ्याकडे कसे? तेव्हा ती म्हणत असते, अगं त्याचं काय झालं ना, मला एक ॲड्रेस लिहायचा होता आणि मला एक ॲड्रेस लिहायचा असल्या कारणाने मी तो कागद घेतला आणि त्याच्यावरच मी तो ॲड्रेस लिहिला. सॉरी मीरा वहिनी, आता काय करायचं मला कळत नाही. तर दुसऱ्या बाजूला पंकज आता ऑफिसमध्ये स्वप्न पाहत असतो. तेवढ्यातच आता इकडे काही लोक आलेले असतात. आता काही लोक हे ऑफिसचे कर्मचारी असतात. ते म्हणजेच की आता इकडे आल्यानंतर जो पंकज आहे त्याला म्हणत असतात, तुमच्या इथे काहीतरी गैरव्यवहार झाला आहे, तुम्ही बिल न बनवता इकडे व्यवहार करत आहात, तुमची हिंमत कशी झाली? म्हणजे इथे त्याच्या ऑफिसवर धाड पडलेली असते आणि तुम्ही कॅशने व्यवहार केलाय असं सुद्धा आम्हाला समजलं. त्यावर पंकज त्याच्याकडे असली नसली सगळी कॅश तो समोर ठेवतो आणि ती लोक ती कॅश जी आहे ना ती चेक करतात. तर आता हे म्हणत असतात, ही तीच कॅश आहे. तेव्हा पंकज म्हणत असतो, हे बघा, मला माफ करा, मला ह्यातलं काहीच नाही माहिती. खरं तर इकडे त्याच लोकांनी मला बिल न बनवायचं असं सांगितलं आणि ती लोक म्हटले की बिल बनवू नका, असंच बिल द्या, म्हणजे अशीच कॅश घ्या आणि आमची ऑर्डर पूर्ण करा, म्हणून मी हे सगळं केले, मला ह्यातलं काहीच माहिती नाही, मला माफ करा. त्याच लोकांनी मला बिल न बनवता हे पैसे दिले, मी त्यांच्याकडून घेत नव्हतो पण त्यांनी मला असं करायला सांगितले, मला माफ करा, मला माफ करा, मी हे मुद्दामून नाही केलं, असं आता इथे तो बोलू लागतो. ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आता इकडे आपण पाहतो की पंकज फारच घाबरलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आपण दुसऱ्या बाजूला पाहूयात, म्हणजेच उद्याच्या भागामध्ये इकडे आता मीराचा तो फॉर्म पूर्णतः खराब झालेला असतो आणि मीराचा तो फॉर्म पूर्ण खराब झाल्यानंतर आता इकडे रिया म्हणत असते, हे बघ मीरा वहिनी, तू अजिबात काळजी करू नकोस, हे बघ, त्या ऑफिसमध्ये ना माझे एक ओळखीचे आहेत, मी त्यांना सांगते, तुला ते नक्कीच दुसरा फॉर्म देतील आणि तो फॉर्म तू भर आणि तो फॉर्म भरल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल, असं इकडे ती बोलते. आता हे सगळं काही जे काही सुधाकर आहेत ते सुधाकर इथे उभा राहून ऐकत असतात. त्यांच्या एक गोष्ट लक्षात येते की ही जी काही मीरा आहे ना, मीरा ती पुन्हा त्या सगळ्या गोष्टीपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न करत आहे. ही गोष्ट त्यांच्या लगेचच लक्षात येते आणि ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे हे ऑफिसचे माणसं आता पंकजला म्हणत असतात, ही तुमच्यावर कारवाई केली जाते, कारण तुम्ही इकडे अनलिगल पद्धतीने हा धंदा आणि हा व्यवसाय करताय. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा साधी माणसं. भेटूयात उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.